तर राम राम मंडळी, पारुष्या तोंडानं मामा पाचीचं दान दिशीत आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. खाटा दिशी होय. तर प्रश्न लय जाणार असा होता बरं का. तर गार्डन टूर अजून एकदा पाहिजे, त्याला खर्च किती झालाय सांगा. भरपूर सारे मला कमेंट येते द्या, कारण आता गार्डनचा व्हिडिओ बनवून लय दिवस झालं, म्हणजे एवढ्या खाली कोणाला सापडणार पण नाही. ते गार्डनचं टायटल वेगळं असतं, आता व्हिडिओ वेगळा असते, त्यामुळे भरपूर जणांना सापडला नाही ते व्हिडिओ. तर आता पुन्हा एकदा त्याचा खर्च किती झालाय आणि गार्डन टूर आपण करणार आहे, आणि नवीन नवीन अपडेट काय केलंय गार्डनमध्ये लय भारी भारी ते तुम्हाला सगळ्याला दाखवून घेतोय. आमची बाची सांगाल सगळ्याला होय. बाचीला काय माहित नाही, मी मागणं सांगतो होय. तर काय कोणाला आपलं गार्डन बघून करायची इच्छा असेल, नवीन नवीन काहीतरी म्हणजे एक कल्पना सुचती. मी पण असं एकामेकाला युट्यूबवर इकडून बघ तिकडून बघ असं बघून बघून केलेलं आहे सगळे. तर ती बघू, कोणाला जर आवडलं त्यांनी त्याचा प्रयत्न करायचा. आपलं काही लय भारी नाही, पण तरी पण तुम्हाला दाखवून घेतो. करायचं शिवाने आपलं गार्डन दाखवून खर्च सांगतो किती झालाय. लय जाणार प्रश्न आहे, आम्हाला पण करायचं तुमच्यासारखं. आम्हाला भेट घ्यायची तुमची, या नक्कीच बघायला काय हरकत नाही. गार्डन बिर्डन बघा, मस्त फिरा. चला दाखवून घेऊ आता. तर ही बघा, ही आमच्या घराकडची अलीकडची बाजू आणि समोरची बाजू. हा, तर इथं भेंड्या वगैरे लावले. त्या ह्या झाडाचं नाव काय माहित नाही. हे झाड आता फुटा लागले चांगले, पावसाळा लागल्यामुळं. तिकडे वेल लावली. हा, हे वाघनकी लावलंय. वाघनकी भविष्यामध्ये सगळं भरून टाकणार आहे, त्याच्यामुळे आता ते नियोजन लावून ठेवलंय. हे झाड लावले ती, हे रोडच्या मध्ये झाड असते, कनेरी काहीतरी म्हणते ती. कनेरीची पण झाड आपण पांढरा, हे पिवळा आणि हे लाल असं काय गुलाबी 3-4 प्रकारची झाडं लावली तिथं. आणि ही गुलाबाचं झाड आहे, कसलं तरी वेगळ्या गुलाबाची बहीण आहे. हे अगजोरा काहीतरी म्हणते ती. हो काही असा वेल तयार झालेला आहे. ही वेल काय होते भविष्यामध्ये हे पूर्ण असं भिताड भरून टाकणार आहे. त्याचं बघू परत होय. हा, कागदी फुल बी लावले, पण दांडी काय फुट नाही गेली इथं. हे रातराणी तुम्हाला दाखवलं तर एकदा व्हिडिओ केलता मी. वा, असे येतात भारी. आणि ह्याच्यामध्ये ही सोनचाफा आणि ही कागदी फुलाचं झाड. इथं आपल्याला कमान करायची आहे गेट वरती, मग तिथं ही कागदी फुलं सोडायचे. ही मोगरा, वा वा क्या बात आहे. घर का मोगरा धरो ब्लिब 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 ब्लिब. आणि ही काय आहे, ही जाई जुई काहीतरी असेल, दोन्ही पैकी काहीतरी माहित नाही काय. हा, आणि झाड ही मोठं झाड त्या कोपऱ्यात आहे, ही चांगलं मोठं झालंय. आणि ह्या बाजूला पण आपली पामची झाड आहेत सगळी. पामची झाड, जास्वंद, ही मध्ये शेवंती काय ह्याला काय माहिती, स्वस्तिक वस्तिक गोकर्ण लावलंय. ती पलीकडे दाखवू. चला आधी गेट मध्ये जाऊ. चला शिवाने गेट मध्ये जाऊ आपल्या. ही शिवखुशी, ही पावरच्या तोंडाची तणी. हा, आणि ह्या बाजूला पण ही काय क्रिसमस. हिथं पण गुलाबाची बहीण. ही पामचं झाड. इकडची रातराणी झाली मस्त पैकी. ह्याला लय वास येते भारी. आणि हे एवढं होतंय कमरे इतकं मोठं छान. ह्याला काय म्हणते ती काय माहित नाही आपल्याला. हे अनंताचं फुल. आणि हे जंगली झाड आहे कसले, आता डुबेट्रो काय तर म्हणते त्याला, काय माहित नाही आपल्याला. ही पण आता छान पैकी आता लय मोठं व्हायला लागलं. शिवानी तो बरा घेतो या केतवर येते बघू हे झाड. हो बरा, आता शिवानीच्या कमरेच्या वर गेलंय पाक आता आहे ना. हा, आणि सगळे पामचे झाड, मध्ये मध्ये गुलाब, छान छान गुलाब यायची तिथं. हे काय माहित नाही, ह्याला पण डेरादार तयार होतंय. हे आलं काय काय म्हणते ती काही. हे पण काय, हा हिरवण पिवळ्या फुलाचं झाड. तुम्ही सांग माहित नाही. हा, हे पण तसंच गोल तयार होतंय. आदनं मधनं मग ही शेवंता बिवंता लावलेला आम्ही इकडे. हा इकडं. आणि इथं काय आहे, ही आपली गाडी. ही काय आहे का, मोरपंखी झाड आहे. आणि हे पराजक्ता. आणि इथं मसाल्याचं झाड आहे, मसाल्यासारखं वास येते. हा, तर एका बाजू सगळं दाखवून झालेलं आहे का नाही घेताने. आणि ह्या बाजूला त्या झाडाचं काय नाव माहित नाही, पण गोल्ड तयार करतं मस्त एकदम छान. आणि ही आलमंडा म्हणते त्याला. हा, तर ही तोवर गेलेला आता. ही पूर्ण गोल करून तिकडे सोडायचं आपल्यावरच्या बल्पापाशी. इकडे पांढऱ्यात लय बारकवत. ही चाफा पण कसला. इथं पण तीच झाड आहे. इथं गोकर्ण लावले एक, ही गोकर्ण झाड. आणि हे याला काय म्हणते ती, मधुमालतीला असा गुच्छ तयार होत आहे का. तर हे आपल्याला का नाही ह्या कामाने सोडायचं आहे. ही भविष्यामध्ये 5-6 महिन्यात किंवा वर्षात पूर्ण ही गोल तयार होणार आहे. मधुमालतीनं गोल तयार होतं. मधुमालती आणि गोकर्ण मध्ये आधी गोकर्ण इकडे तरी चांगलं वर गेले मस्त. ह्यापेक्षा हे वाढले जास्त का नाही ग. मधुमालती इकडे पण सेम आहे. हे स्वस्तिक आहे.
ही सीएम इकडं आणि इकडं आपलं एक नियोजन करणार आहे. ते नियोजन सांगूया नंतर काहीतरी तयार झाल्यावर सांगू, आधी मध्ये सांगायला नको ये. हां तरी असं दिसणार आहे बघा मस्त एकदम इथं छान. ह्या बाजूला पण बॉर्डर लावले त्या, हे पण बॉर्डर एकदम गुच्छ तयार होते छान अशी चौकोन तयार होते यात आपण. इथं पामची झाडं, गुलाबाची झाडं, जास्वंद हाय, तुरी हाय. तुरी पण चांगली मोठी झाली आहे का. हा त्याची फुलं आहे ती जास्वंद. हे काय माहित आहे पण फुल एक नंबर आहे याचं. हे आपले करदळी. करदळीची फक्त 2 दांड्या लावले. आज किती 50-60 दांडे तयार झाले ते एका जाग्यावर. हा गुलाबाची तुम्ही दाखवली ती गुलाब दाखवल्या होत्या. उमला लागले की एक बारके बारके छोटी छोटी गुलाब झालेली, बारके बारके गुलाब लागलेली. जास्वंद, पाम आणि इथं हे लावलंय तीच. इथं पण गोकर्ण आहे बघा. इथं पण गोकर्ण आहे. गोकर्ण ह्याच्यावर सोडा दे एसी कडे कुठं का जाय नाही काय करायचं आपल्या बेताडावर जायला तिकडे जाईल. पण निळे फुलं दिसती पाहिजे सगळी होय. इथे एक हाय, इथे एक हाय, इथं आलामंडा. हे आलामंडा बी ह्या तारा बांधून ठेवले. ह्या तारा सोडायचं तिथं त्या इथे जाते वर खिडकी विडकीत कुठं जाय तिकडे जाईल. हे कृष्ण कमळ. हे कृष्ण कमळ. हे कृष्ण कमळ काय वाढ नाही जरा फेपरायला करायला. गोकर्णाची कमान. आता इथं गोकर्णाची कमान केली बघा. अशी गोकर्णाची कमान होणार आहे. आणि हे दोऱ्या सोडले ते का, हे दोऱ्या त्याची एक एक फांद्या सोडायचे आपल्याला असं वर. मग पत्र्या सोडलं म्हणजे त्याचे जाते वर कुठं जाईल तिकडं. चांगलं झालं आता. ही 1.5 महिन्यात एवढं झालंय बघा. आता एवढंच पॅचेस राहिलंय. किती 1 2 3 4-5 फूट राहिले. आता 4-5 फूट तयार होते एका महिन्यात पूर्ण गोल. ती गोल झाल्यावर दाखवतो नंतर का नाही. तर नाही आंघोळ करून एक जा पारुशात तोंडा दे होय. हे बघा पाऊस पडला होता रात्री, सगळी पाखरत झाली तयार आहे का. सगळी पाखरत तयार झाली. खत तयार झालाय. आणि हे माहित आहे आय आमची आय आली पारुशा आहे का. दात घास झाली रे बाबा. सारखा बाजूला तसं बसू नका दारात. हे तुळस एकदम छान. काढू नका सगळं घाण होते बघ. हा क्रिसमस ना होय वेगळं काय तर आहे. वेगळं पंखी बी ना होई. इथं पण एक हाय आलामांडा. आलामांडा तू देव घेता तू दिसते इथं नाही तर आलामांडा. इथं बी आलामांडा तयार होणार एक नंबर. हा वर सोडा इकडे जाऊ द्या. ह्या सगळं पांढरा लावलं का, ह्या पांढऱ्यात एक एक फांदा सोडा द्यात. आणि खाली लोंब्या अशी लोंबते लय भारी दिसणार आहे भविष्यात. हा आणि इथं पण आपण काय तर नियोजन करा. ती पण परत दाखवू तिकडचं आणि इकडचं सेम सेम. आणि हे गोकर्ण आपलं. वा क्या बात आहे. वा 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 वा. ही 1.5 महिन्यात झाडा बघा एवढं झाले मोठं. ह्यात पण लावले आपण. इथं हराळी एंट्री लावली. इथं हाय हा चिंगळ होऊन देईल ती बाग. इथं जायजुईपैकी एक काय तर हाय. गुलाब हाय, आनंद हाय. ही झाडाचं इथं गोकर्ण. इथं बी सोडा देवर. इथं स्वस्तिक हाय. इथं काय तर हाय. इथं पण जायजुईपैकी काय तर हाय काय माहित नाही. चमेली बिमेली काय तर असते. इथं मोरपंखी आहे. गोकर्णाचं भांडार आहे तो. इथं पण झाड आहे गुलाबी जास्वंदी. या इकडे बाहेर जाऊ आता. हे मस्त पैकी असं गार्डन झाले बघा तयार आपलं छान पैकी. गरिबीतलं गार्डन असं असं झाले बघा. गरिबीतलं गार्डन होय. चला बाहेर आता. इकडे सगळं झालं दाखव ना. हा आता इथं गोकर्ण आहे बघा. मग अशी दाखवलं ते गोकर्ण लय मोठी. पण 1.5-2 महिन्यात झाड आहे. हा हा इथं कागदी फुलाचं झाड. इथं गोकर्ण आहे. इथं जास काय म्हणते ते तिथे एक आहे गोकर्ण. हा ही झाड छान आलंय बघ. चला इथं कागदी फुलाचं झाड लावलं या कोपऱ्यामध्ये इथं. आणि इकडच्या कोपऱ्यात एक आहे. आता इथं पण एक कमान करायची. ह्या कमाने सोडायचं मस्त छान पैकी एंट्रीला भारी वाटलं पाहिजे. इकडे पण सगळे पामचे झाड आहे ते. हो इकडे एक गोकर्ण. वा 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 लय भारी आले. आणि इकडचं काय दावत नाव मी आता बा झाले एवढं दादा. इथे एक आलामांडा लावलाय. ही एक ह्या कमाने सोडायचं आपल्याला. ती कमान बनवायची राहिली. इकडे एक बाहेर पामची झाडं ती झाडं सगळी लावलेली. गार्डन व्हिडिओ काय इकडे भाजीपाल्याचा व्हिडिओ टाकलेला जायचा आधी. मग त्यांनी सगळ्यांनी बघितली आता होय. हा तर मित्रांनो आपलं गार्डन कसं वाटलं सांगा.
आणि ह्याचा खर्च बघा जवळजवळ काय सांगता येणार नाही आपल्याला, कारण किती झालाय काय माहितच नाही. माहितच नाही हा. आता एवढी झाडं बघू तुम्ही अंदाज लावा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा खर्च गेला की असेल किती आपला. कारण लय झाड लावली ती चित्री झाड लावली, लय प्रकारची झाड आहे, किती प्रकारे 100-200 प्रकारची झाडं जायची आपल्याकडे. हा मोठ्या मोठ्या हस्ते पाहिजे. तर कोणाला गार्डन बघायचं असतं देऊ शकतात, काय हरकत नाही. मग समक्ष आपला फोटो वगैरे काय काढून जाऊ आपण. होय मस्त माझ्या हिरव्या गारात आता पावसाळा बी आलाय, तर खर्च काय सांगा येत नाही कारण माहितच नाही आपल्याला किती झालाय. माहितच नाही हा आम्हाला. गार्डन किती झालंय सांगा. चला बाय बाय. बाय.